नमस्कार मंडळी, चला तर इथे आज आपण दोन रेसिपी पाहणार आहोत। दोन्ही रेसिपी इतक्या झटपट आणि अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये तयार होतात। तशाच तुम्हाला इन्स्टंट काहीतरी खमंग असं खाण्याची इच्छा होत असेल ना, तर तुम्ही दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर आहे ना, इथे स्वच्छ अशी भेंडी आपण धुवून घेतलेली आहे। आता धुवून घेतलेली भेंडी स्वच्छ अशी पुसून सुद्धा घ्यायची आहे। भेंडी आपल्याला अजिबात ओली ठेवायची नाही, त्यामुळे ना एखाद्या नॅपकिनने ही स्वच्छ अशी भेंडी आपण पुसून घेतलेली आहे। भेंडी आपली पुसून झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे। आता भेंडीची सुद्धा भाजी खूप सुंदर अशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा। तसंच व्हिडिओ जरी आवडला ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर चला, येथे भेंडीचा समोरचा व पाठीमागचा देठ काढून घेतला। मध्यभागी भेंडी कट करून अशा प्रकारे दोन भागामध्ये भेंडी आपली कट करून घेतलेली आहे। आता सेमच पद्धतीने भेंडी आपल्याला कट करून घ्यायची आहे। ह्या भेंडीपासून आज मी तुम्हाला जबरदस्त आणि सुपर टेस्टी मसाला भेंडी दाखवणार आहे आणि अजिबात चिकट होणार नाही। विशेष करून ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, रोटीसोबत, शिवाय तुम्ही जर भात राईस खात असाल त्यासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा उत्तम असा पर्याय म्हटलं तर ही भेंडी ठरू शकते। इतकी सुंदर ही भेंडी तोंडी लावण्यासाठी सुद्धा लागते। आता पहा, इथे भेंडी कट करून झाल्यानंतर एकदम कोरडं क्लीन ताटामध्येच काढून घ्यायची आहे। वल्ल्या भांड्यामध्ये आपल्याला भेंडी काढायची नाही। आता इथे पहा, जे हॅकर म्हणजे चालू आहे बाबा की लगेच वरून थाप मारली की कांदा कट होतो, लसूण कट होतो, तेच मी करायला गेले, परत थोडंसं जमलं, थोडंसं चुकलं। दुसऱ्या वेळेस आहे ना, आपण परफेक्ट बनवणार, कारण जिद्द असली ना की प्रत्येक गोष्ट माणसाला शक्य होते। तर पहा, इथे आपण तेल घालून घेतलेलं आहे पॅनमध्ये। आता पॅनमध्ये घातलेल्या तेलावरती आपल्याला ही भेंडी जी आहे ना ती भाजून घ्यायची आहे। 4-5 मिनिटे जर ही भेंडी तुम्ही सतत हलवत भाजवली ना, तर छान अशी भाजते सुद्धा आणि शिजते सुद्धा। कारण आपण पुढची जी प्रोसेस करणार आहोत ना, त्यामध्ये आपली भेंडी जास्त वेळासाठी आपण फ्राय करत नाही, त्यामुळे 70 ते 80% भेंडी इथेच आपली फ्राय व्हायला हवी। अशा प्रकारे तुम्हाला भेंडी फ्राय करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी हलकेसे डाग आपल्या भेंडीला पडलेले आहेत, पण आणखीन थोड्या वेळासाठी आपल्याला ही भेंडी भाजून घ्यायची आहे। जोपर्यंत भेंडी थोडीशी आपण हाताने जेव्हा तोडू ना तेव्हा तुटेल ना, तशी होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ही भेंडी परतवून घ्यायची आहे। पहिल्यापेक्षा ना छान अशी भेंडी भाजल्या गेली आणि अगदी सहज तुटल्यासुद्धा जाते, म्हणजे आपली भेंडी छान अशी फ्राय झालेली आहे। आता भेंडी काढून घेतली, त्याच पॅनमध्ये तेल वाढवलेलं आहे। आता इथे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। त्याचमध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी तडतडली की जिरे घालायचे। जिरे सुद्धा चांगले तडतडले की भरपूर सारा असा बारीक कट केलेला लसूण यामध्ये घालायचा आहे। आता लसूण तुम्ही यामध्ये घातल्यामुळे ना ही भेंडी चविष्ट तर लागतेच, पण आपल्या ह्याच्या लसणामुळे जे काही वेगळे फ्लेवर येतो ना भेंडीला, त्यामुळे लसूण घालायला अजिबात कंजूसी करू नका। लसूण चांगला परतला की त्यामध्येच कढीपत्ता घालून घेतलेला आहे। कढीपत्ता सुद्धा छान असा परतला गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता कढीपत्ता परतल्यानंतर कांदा घालून घेतला। कांदा सुद्धा आपल्याला 50%च परतवायचा आहे। भेंडीसाठी कांदा परतवत असताना खूप सारा परतवायचा नाही, खूप जास्त पुढे परतवायचा नाही, त्यामुळे तुम्हाला सांगितलं 50 ते 60% लई तर तुम्ही हा कांदा भाजून घेऊ शकता। इथे कांदा पहा छान असा भाजला गेलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे घरातलं बेसन पीठ वापरायचं आहे। आता तुम्ही घरामध्ये कुठलेही बेसन पीठ इथे वापरू शकता। आता बेसन पीठ घालून आहे ना, हे आपल्याला बेसन पिठामधून हलकासा असं म्हणजे छान खमंग वास येत नाही ना, तोपर्यंत हे आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता, तेलामध्ये आपलं बेसन पीठ आहे ना लगेच असं मिसळल्या गेलेलं आहे आणि छान असं फुलल्या जातं आणि इथे ना अगदी अवघ्या अर्ध्या मिनिटामध्येच बेसन पीठ भाजलं जातं। त्यानंतर पहा, घरातलाच घरगुती मसाला घातलेला आहे। 1 चमचा थोडीशी हळद, लाल तिखट घालून घेतलं आणि मिक्स करायचं आहे। या व्यतिरिक्त मी इथे कुठलेही गरम मसाले वापरलेले नाहीत। तुम्हाला वापरायचे असतील तर तुम्ही यामध्ये वापरू शकता, अगदी ऑप्शनल असतात, त्यामुळे तुम्हाला सांगते। तुम्हाला जर गरम मसाले आवडत असतील तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार गरम मसाले सुद्धा वापरू शकता। आता पहा, मसाला मिक्स करून झालेला आहे। सगळ्यात शेवटून भाजून घेतलेल्या दाण्यांचा 2 चमचे कूट घालून घेतलेला आहे। आता 250 ग्रॅम भेंडीसाठी ना 2 चमचे दाण्यांचा कूट आणि 2 चमचे बेसन पीठ
त्या व्यतिरिक्त आपण मीडियम साईजचा एक कांदा यामध्ये घातलेला आहे आणि अगदी मसाल्याचं प्रमाण जे आहे ना ते 250 ग्रॅम भेंडीसाठी अगदी परफेक्ट आहे। या पद्धतीने जर तुम्ही मसाला बनवला ना तर खूप जास्त होणार नाही किंवा कमी पडणार नाही। आपल्या मसाला भेंडीसाठी हवा तितका मसाला अगदी परफेक्ट तयार केलेला आहे। त्यामुळेच तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याकडे प्रमाणासही आणि घरात असणाऱ्या अवेलेबल गोष्टीपासून पदार्थ बनवले जातात। त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला टेन्शन घ्यायचं कामच नाही। तर इथे पहा, फ्राय केलेली भेंडी घातली, त्यावरती मीठ घातलं आणि आता अगदी 1.5 ते 2 मिनिटे आपल्याला ही भेंडी परतवून घ्यायची आहे। 1.5 ते 2 मिनिटांमध्ये छान अशी भेंडी परतल्या जाते। जास्त वेळासाठी परतवायची नाही, अगदी छान असा मसाला त्याला लागलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता। आता पहा तुम्ही, ही भेंडी तोंडी लावण्यासाठी तर एक नंबर उत्तम पर्याय आहे। तशीच भाजी भाकरी चपाती कशाही सोबत खायला सुद्धा उत्तम लागते। शिवाय तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा ही मसाला भेंडी देऊ शकता। मसाला भेंडीची रेसिपी तयार झाली। पुढील रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ इथेच सोडून जाऊ नका। पुढची रेसिपी अगदी झटपट होणार आहे, फार वेळ नाही, 2 ते 2.5 मिनिटाची रेसिपी आहे, त्यामुळे नक्की पहा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि दोन्ही रेसिपी कशा झालत्या ना शेवटून कमेंट करून सांगायला विसरू नका। तसंच कुठल्या शहरातून तुम्ही माझी रेसिपी पाहताय ते सुद्धा तिथे नमूद करा, म्हणजे मला सुद्धा कळेल की माझ्या रेसिपी कुठकुठपर्यंत पोहोचतायत। तर चला लगेचच पुढील रेसिपीला सुरुवात करूया। तर पहा, इथे ना जे नॉर्मली आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो ना त्याच कणकेचे एक उंडा इथे आपण घेतलेला आहे। आता यापासून सरळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता इथे पोळी ना आपल्याला फोल्ड करायची नाही आहे, तर आज आपण आहे ना झटपट भेंडी तर पाहितली, त्याचसोबत म्हटलं चला यांना एक लच्छा पराठासुद्धा बनवून दाखवते। या लच्छा पराठ्याचा रोल तुम्ही त्या मसाला भेंडी भरून रोल जर तयार केला ना तर अतिशय सुंदर लागतो। तर माझ्याकडून रोलची क्लिप जी आहे ना ती मिस झाली, पण तुम्ही मिस न करता नक्की तशा पद्धतीचं बनवून पहा। त्यावरती कच्चा टॅमॅटो आणि कांद्याचं सुद्धा लेअर लावायची आणि मस्त रोल तयार करायचा, खूप सुंदर लागतं। पोळी लाटून झाली, इथे थोडंसं घरातला मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता तुम्हाला जर वाटलं सगळ्या पोळीला व्यवस्थित हा मसाला लागत नाही आहे तर तेल थोडंसं वाढवू शकता, कारण तेल कमी पडलं ना तरच तुमचा मसाला कमी पडेल, नाहीतर मसाला कमी पडला म्हणून मसाला टाकून मग तेल टाकू नका। यामध्येच थोडंसं तेल टाकायचं आहे आणि सगळीकडे आपल्याला हा मसाला एकसारखा लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता, इथे मी सगळीकडे मसाला लावून घेतला। तुमचा जास्तीचा वेळ घ्यायचा नाही म्हणून इथेच थोडंसं व्हिडिओला स्पीड केलं। कोथिंबीर घालून घेतलेली आहे यावरती आणि आता पहा, घडी पुढे घ्यायची, मागे घ्यायची, पुढे घ्यायची, मागे घ्यायची। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून लेयर बाय लेयर मस्त लच्छा पराठा तयार होतो। विदाऊट कांदा पण कुरकुरीत असा लच्छा पराठा आज आपण बनवतोय। भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा आपण वरतून आतूनच टाकून घेतलेली आहे। या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर वेगळं काही असेल, यावरती तीळ वगैरे टाकायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण असा सुद्धा हा लच्छा पराठा एकदम खमंग आणि खुसखुशीत तयार होतो। तर गव्हाचं पीठ किंवा चपातीसाठी पीठ आपण रोजच घरामध्ये मळतो, त्यापासून अनेक प्रकारचे तुम्ही पदार्थ बनवू शकता। तुम्हाला जर त्याची डिटेलमध्ये सगळे कुठले कुठले पदार्थ बनवू शकतो याची जर माहिती हवी असेल किंवा त्यावरती जर व्हिडिओ हवा असेल ना तर मला नक्की कमेंट करा। मी एका म्हणजे पोळीच्या पिठापासून किती अन्य पदार्थ आपण बनवू शकतो, प्रकार बनवू शकतो, याचा सुद्धा लवकरच व्हिडिओ घेऊन येणारच आहे। पण त्या अगोदर तुम्हाला जर जास्तच घाई असेल तर तुम्ही मात्र मला कमेंट करू शकता। इथे लच्छा पराठा लाटून झाल्यानंतर त्या तव्यावरती तेल टाकून घेतलं होतं। पहिली बाजू पाहू शकता तुम्ही, अगदी हलकीशी भाजल्यानंतर पलटवून घेतली। पुन्हा आता खालच्या बाजूला आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। आता दोन्ही बाजूने दाबून दाबून क्रिस्पी होईपर्यंत हा लच्छा पराठा भाजून घेतलेला आहे आणि मस्त खमंग खुसखुशीत लच्छा पराठा सुद्धा तयार झाला। दोन्ही रेसिपीची कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका की दोन्ही रेसिपी कशा झालत्या। आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन एका अशाच इंटरेस्टिंग रेसिपीसह। धन्यवाद।